श्री स्वामी समर्थ. पुढील 10 मिनटे तुम्ही वेळ काढून हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघा. या संदेशाला तुम्ही मधूनच सोडून देऊ नका. आजचा हा संदेश तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा फरक पाडू शकतो. तुमचे जीवन आजच्या या संदेशातून नक्कीच बदलू शकते. त्यामुळे आजच्या या संदेशाला पाहून दुर्लक्ष करू नका. आजचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्याआधी या चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुमच्या जीवनातील 10 मिनटे काढून तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघा. या संदेशातून नक्कीच तुमच्या जीवनात एक चांगला बदल घडेल. स्वामी म्हणतात, आयुष्यात म्हणले की अपयश हे येतेच. अपयशाने कधीही खचून जायचे नसते आणि यशाने हुरहुरून जायचे नसते. लक्षात ठेवा, आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर कधीही तरी अपयश हे येणारच. प्रत्येक वेळी तुम्हाला यश येईलच असे नाही. कधीकधी तुमच्या विपरीत होईल. तुम्ही यशस्वी होणार नाहीत. तुम्हाला अपयशाला सामोरे जावे लागेल. पण लक्षात ठेवा, अपयश म्हणजे सर्व संपले असे काही नाही. अपयश म्हणजे यशासाठी पुन्हा नव्याने प्रयत्न करण्याची एक संधी असते. नव्याने प्रयत्न अधिक प्रामाणिकपणे व आधीपेक्षाही चांगले व ताकदीने करण्याची एक संधी असते. जेव्हा तुम्ही अपयशी होता तेव्हा तुम्हाला अजून एक चान्स भेटतो पुढील प्रयत्नांसाठी. आणि जेव्हा तुम्ही पुढील प्रयत्न करता तेव्हा तुम्ही खूप ताकदीने आणि मागची चुका टाळून तो प्रयत्न करू लागता. त्यामुळे त्यानंतरनं यशस्वी होण्याचे चान्सेस हे तुमचे जास्त वाढत जातात. त्यामुळे लक्षात ठेवा, अपयशाने कधीही घाबरून जाऊ नका, खचून जाऊ नका. यश अपयश हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे यशाने हुरहुरून जाऊ नका आणि अपयशाने खचून जाऊ नका. यश अपयश हे आपल्या जीवनामध्ये येतच असते. त्याला कधीही घाबरू नका. त्याला भक्कमपणे प्रामाणिकपणे सामोरे जा. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यातील कोणते ध्येय आहे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण तसे वागले पाहिजे. आपल्या अंगी ते गुण आजमावले पाहिजे. नाहीतर नुसतं ध्येय धरून काही उपयोग नाही. ते ध्येय प्राप्त करण्यासाठी तुम्ही काय करता, कसे करता याला खूप महत्त्व आहे. तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करता हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. नाहीतर तुम्ही आरामात बसून फक्त विचार करचाल की मला हे हवे आहे, माझे ध्येय हे आहे, मला हे भेटेल. अशाने तुमचे ते ध्येय प्राप्त होत नाही. तुम्हाला जर का तुमचे ते ध्येय हे प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी कठोर मेहनत आणि परिश्रम हे घ्यावेच लागतात. मेहनतीला दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. प्रत्येकाला यशस्वी व्हायचे असेल तर मेहनत ही करावीच लागते. मेहनतीशिवाय आयुष्यात काहीही उपयोगाचे नाही आहे. तुम्ही लक्षात ठेवा, मेहनत आणि यश ह्या दोन्ही एकमेकांची बाजू आहेत. जेवढी तुम्ही मेहनत करचाल तेवढे जास्त तुम्हाला जीवनात यश मिळेल. त्यामुळे मेहनतीशिवाय जीवनात पर्याय नाही आहे. त्यामुळे मेहनतीला घाबरू नका. प्रामाणिकपणे मेहनत करा, कष्ट करा. त्याबरोबरच नेहमी लक्षात ठेवा, आपल्या कामामध्ये प्रामाणिकपणे ठेवा. आपण कोणतेही काम करू असू द्यात, तुम्ही कोणतेही काम करा, पण त्या कामामध्ये एक प्रामाणिकपणा नक्कीच ठेवा. तुमच्या कामामध्ये प्रामाणिकपणे असणं खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपले कोणतेही काम असू द्यात ते प्रामाणिकपणे करा. प्रामाणिकपणाशिवाय या दुनियामध्ये दुसरे काहीच चांगले नाही. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढे प्रामाणिकपणे कष्ट करचाल, काम करचाल, तेवढंच प्रामाणिकपणे लवकर तुमच्या आयुष्यात तुम्ही यशस्वी व्हाल. लक्षात ठेवा, स्वामी सांगतात, जीवनामध्ये काहीही करा पण कोणालाही आयुष्यात फसवू नका. लक्षात ठेवा, एक वेळ तुम्हाला तुमची रस्ता सापडण्यासाठी वेळ लागेल, पण तुमचा शेवट रस्ता मिळेल तुम्हाला. त्यासाठी कोणालाही फसवू नका. लक्षात ठेवा.
तुमच्या कामासाठी इतरांना कधीही फसवू नकात, त्यांना धोका देऊ नकात. लक्षात ठेवा, तुम्ही आज जे दुसऱ्यावर वागता भविष्यामध्ये तुमच्याबरोबर सुद्धा अगदी तसेच घडते. त्यामुळे लक्षात असू द्यात, कोणालाही फसवू नकात. फसवून कमवलेलं जास्त काळ टिकत नाही. आज न उद्या त्याची परतफेड हे दुपटीने किंवा 3 पटीने आपल्याला करावीच लागते. त्यामुळे आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, कोणालाही न फसवता आपले काम हे प्रामाणिकपणे करा. त्याचबरोबर स्वामी सांगतात, जीवनामध्ये नेहमी सत्याचा मार्ग निवडा, कधीही शॉर्टकटच्या नादी लागू नका. लक्षात ठेवा, तुमचे ध्येय प्राप्त करण्यासाठी भलेही तुमचा रस्ता मोठा असू द्यात, पण तो रस्ता तुम्हाला थोडा काळ लागेल, पण तुम्ही नक्की तो पार करचाल. तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा आणि कष्ट आणि जिद्द करण्याची क्षमता असेल तर तुम्ही तो रस्ता नक्कीच पार करचाल. पण लक्षात ठेवा, तुम्ही जर का ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्याही शॉर्टकटचा वापर केलात तर ते शॉर्टकटने मिळवलेले ध्येय जास्त काळ टिकत नाही. भविष्यामध्ये तुम्हाला त्याची मोठी किंमत ही मोजवावीच लागते, चुकवावीच लागते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये कधीही शॉर्टकट रस्त्याचा वापर करू नका. शॉर्टकट रस्त्याचा वापर करून तुम्ही आत्ता ध्येय गाठचाल, पण भविष्यामध्ये तोच रस्ता तुम्हाला धोक्यामध्ये सुद्धा आणू शकतो. त्यामुळे कधीही लक्षात ठेवा, ध्येय प्राप्तीसाठी शॉर्टकटचा कधीही वापर करू नका. तुमचा जो प्रामाणिक रस्ता आहे त्या रस्त्यावरती तुम्ही निरंतर चालत राहा, सतत चालत राहा, कष्ट करत राहा. एक ना एक दिवस तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ हे मिळणारच आहे. त्याशिवाय तुम्हाला कष्ट हे मिळणारच नाही. तुम्ही जर का प्रामाणिकपणे तुमचे काम करत असाल आणि कोणालाही न फसवता पूर्ण मेहनतीने ताकदीने तुमचे काम कष्ट करत असाल तर तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. देवसुद्धा अशा लोकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतो. त्यांना देव काहीच कमी पडू देत नाही. त्यांच्यासाठी सर्व रस्ते तो देवसुद्धा खुले करत असतो. त्यामुळे लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची जिद्द आणि मेहनत या 3 गोष्टी असू द्यात. तुम्हाला जे काही हवे ते सर्व तुम्ही या 3 गोष्टींच्या जीवावर नक्की मिळवू शकतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात असू द्यात, आयुष्यात कोणालाही फसवू नका. फसवून मिळवलेली गोष्ट ही जास्त काळ टिकत नाही. कधी ना कधी त्याची परतफेड आपल्याला हे करावीच लागते. त्यामुळे जीवनामध्ये कधीही कोणालाही फसवू नका. आणि हो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्यासोबत कोण आहे कोण नाही याची पर्वा करू नका. तुमचे ध्येय आणि तुमचं कष्ट हे तुम्हालाच बघायचे आहे. त्यामुळे कोण असण्याने नसण्याने सोबत काही फरक पडत नाही. या उलट तुम्ही तुमचे काम हे निरंतर करत राहा. कोणाच्याही असण्याने तुमच्या आयुष्यात काही फरक पडू देऊ नका. लक्षात ठेवा, जीवनामध्ये काही लोक असतात ते आपल्यासोबत कायमचे असतात, तर काही लोकांची साथ ही मर्यादित क्षमतेपर्यंत असते. त्यामुळे त्यांचा जास्त विचार करू नका. जे आहेत त्यांना आनंदाने सोबत घ्या आणि जे नाहीत त्यांचाही जास्त विचार करत बसू नका. आयुष्यात नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला हवं आहे ते सर्व काही तुम्ही नक्कीच मिळवचाल. श्री स्वामी समर्थ.